माणसं सरकारी दवाखान्यात का जातात? कारण सरकारी दवाखान्यात जाणाऱ्या बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती ही इतकी जेमतेम आहे की त्यांना खाजगी दवाखान्यांचा आणि औषध गोळ्यांचा खर्च परवडत नाही. त्यामुळं कमीत कमी खर्चात औषधोपचार मिळावा यासाठी गरीब लोक सरकारी दवाखान्यांमध्ये जात असतात. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तालेरा रुग्णालयातला एक नुकताच प्रकार समोर आला आहे. एका अभियानाअंतर्गत एका सप्ताहात महिला आणि 12 वर्षाच्या मुलांसाठी केस पेपरसुद्धा मोफत असताना त्या ठिकाणी महिलांकडून 20-20 रुपये घेतले असल्याचा प्रकार कानावर आला आणि त्याची शहानिशा करण्यासाठी आज मी स्वतः गेलो असता तो प्रकार खरा असल्याचा सिद्ध झाला. जे लोक लाख लाख रुपये पगार घेतात त्या लोकांना गोरगरिबांचे 20-20 रुपये लुटताना लाज कशी वाटत नाही? यांनी एकदा स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोणत्या कारवाईची अपेक्षा नाही आणि त्यांनी कारवाई देखील करू नये. त्या कर्मचाऱ्यांच्या लेकराबाळांचे हाय आम्हाला नको. त्यांना समज द्या आणि त्यांच्याकडून ते पैसे जमा करून समाजकल्याण निधीत वापरा अशी विनंती. धन्यवाद.